बातमी अमरावतीतून नवनीत राणांच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। किमान 4 मुलं जन्माला घाला असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं। तुम्ही 4 नाही तर 20 मुलं जन्माला घाला असा ओवैसी यांनी पलटवार केलेला आहे। दरम्यान ओवैसींच्या या वक्तव्यासंदर्भात नवनीत राणांनी पलटवार केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी बातचीत केलेली आहे। तर या संदर्भात ही एक मोठी बातमी समोर येते। नवनीत राणा यांनी किमान 4 मुलं जन्माला घाला असं नवनीत राणा यांनी म्हटलं, त्यावर ओवैसींनी पलटवार केलाय। आधी ओवैसी यांनी केलेला पलटवार पाहूया। ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। 19 पैदा करो तुम, 4 नहीं तुम भी 20 पैदा करो। तुम्हारे को भगवान का वास्ता, तुम भी 19 या 20 पैदा करो। ये क्या है, मजाक है हर चीज में। अरे जालिमों, पढ़ो तुम। अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है। तर ओवैसींनी पलटवार केल्यावरती नवनीत राणा यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी, ती पाहूया। अमरावतीमध्ये काल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी थेट नवनीत राणा यांनी आवाहन केलं की 4 नाही तर 20 मुलं जन्माला घाला। काय नेमकं तुमची प्रतिक्रिया? थेट अमरावतीमध्ये येऊन त्यांनी तुम्हाला आवाहन केलं। मला असं वाटते ओवैसींना माझा सल्ला राहील की अमरावतीत येऊन जास्त शहाणपणा आम्हाला शिकू नये। जेवढी तुमची लिमिट आहे, तुम्ही खूप सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, तुम्ही म्हणताय की 4 मुलं नाही तुम्ही 6 करा 10 करा, तुम्हाला विचारून कोणी करणार नाही आहे। आणि तुम्ही म्हणता की तर मौलानाला जाऊन भेटन ज्यांनी 19 मुलं केले, तर मी तुम्हाला प्रश्न विचारते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट तुम्ही आहे की डेमोग्राफीवर तुम्ही का बोलत नाही? पॉप्युलेशन जे आहे त्याच्यावर का बोलत नाही? त्यांना जर म्हटलं पॉप्युलेशन बिल आमच्या देशाचे प्रधानमंत्री आणणार आहे, तर ते म्हणतात आमची अल्लाची देण आहे, आम्ही त्यांना मानू, पॉप्युलेशन बिलला मानणार नाही। जर सरकारने 2 म्हटले तर आम्ही 2 त्यांची ऐकणार नाही। या पद्धतीची भाषा हे लोक करतात। त्यांना माझा प्रश्न राहील की भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो। त्यांना विचारलं की तुम्ही देशाला पुढे ठेवणार, संविधानाला पुढे ठेवणार की इस्लामला पुढे ठेवणार? तर ते म्हणते संविधानाला आम्ही मागे ठेवून आणि इस्लामला पुढे ठेवू। मग हे भारत देशामध्ये काय करताय? यांची तर नागरिक जी आहे सिटिझनशिप तेच रद्द केली पाहिजे। यांच्या पक्षाचं जे इलेक्शन कमिशनने परमिशन दिली तेही रद्द केलं पाहिजे आणि इथून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। मग ते 10 करावं, 20 करावं, 50 करावं। पाकिस्तानचे लोक भीक मागून राहिले आणि हेही जाऊन तिथे भीक मागन। मग काय करावं लागते आम्हाला? जर भारत माता की जय बोलायला यांना लाज वाटते, तर यांना कोणताही अधिकार नाही या भारतात राहण्याचे। निश्चितच असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानामध्ये या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की इस्लामच्या ऐवजी संविधान का जय असा घोष त्यांनी या ठिकाणी करावा आणि त्यांची ज्या पक्षाची जे परमिशन आहे ते रद्द करावी अशी प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिली।